या आजच्या ह्या निषेधासाठी सर्व तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी, ज्येष्ठ नेते सावंतसाहेब, युवा नेतृत्व हामिदजी भांगरे आणि तळपडे साहेब आणि चळवळीचे नेते आमचे मित्र बाजीराव धाराडे आणि बीजे देशमुख आणि सर्वच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते ज्या वेळेला ग्रामसभा असतात त्यावेळेला डिपार्टमेंटच्या लोकांनी त्या ठिकाणी थांबावं लागतं. तर त्या ठिकाणी ते का थांबले नाही हेच आम्हाला कळत नाही. गेली खोटी ग्रामसभा आमच्या कोतुळ गावामध्ये झाली आणि खोटा ट्रस्ट कोतुळ शिरचा निवडला गेला. त्याच ग्रामसभेमध्ये खोटी मुळा व्हॅली म्हणून एक दारूच्या दुकानाला परवानगी दिली गेली आणि म्हणून लोकांनी जाब विचारला आणि मुद्देशीर विचारणा बीजांनी केली आणि त्या ग्रामसभेला मी बी होतो. आतापर्यंत गेली 60 वर्षामध्ये अनेक सरपंच आले, अनेक गेले. आमच्या इतिहासात कोतुळ ग्रामपंचायतची अशी खोटी ग्रामसभा कधीच झाली. आणि त्याचबरोबर जलसंधारणचं काम चुकीच्या दृष्टीनं झालं, निकृष्ट दर्जाचं झालं, त्याची विचारणा केली. खोटी ग्रामसभा का घेतली आणि तुम्ही ट्रस्ट का निवडलं त्याची विचारणा केली. मुळा व्हॅलीला तुम्ही परवानगी का दिली, खोटी का युनिशी दिली त्याची विचारणा केली. म्हणून त्यांचा तरफडा झाला आणि म्हणून बीजांवर तो खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला. बीजांनी आणि ग्रामसभेमध्ये कोणी काही विचारायचंच नाही का, तो आवाज दाबवायचा का? जर अशा पद्धतीनं जर तो विरोधकांनी जर विचारणा केली तर असा आवाज दाबला गेला तर सामान्य माणसं पुढे येणार नाही. बीजेसारखा एक कुशल अभ्यासक प्रशासक असताना त्यांनी अतिशय मुद्देशीर विचारून आणि मग त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मग वरच्या लेवल ह्या तालुक्याच्या नेतृत्वाने केला का कोणी केला हे सांगता येणार नाही. मगाशिकच बाजीराव धराडेंनी सांगितलं, आज ह्या तालुक्यामध्ये जलसंधारणचे कामं झालेले आहे, जलजीवनचे कामं झाले, सगळे निकृष्ट दर्जाचे. एकही कामं एकही पाणी ते वर निघालेलं नाही. हे कोण जा विचारणार? हा जर जा विचारायला सरपंच गेले किंवा सरपंचांनी आणि ठेकेदारांनी संमतीनं केलं असेल आणि जर सामान्य माणसानं विचारलं तो गुन्हेगार झाला का? मग अशा पद्धतीनं जर असे कामं जर चालत असतील आणि असं जर चालत असेल, सावंतसाहेब, ह्या तालुक्यामध्ये सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा चेला नाही आणि ज्याला वाटेल त्यांनी ते करायचं. आणि ह्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दोघांनाही टाईट करायचं आणि दोघांकडून पैसे घ्यायचे, असा ह्या पोलीस स्टेशनमध्ये कारभार चाललेला आहे. ह्या सुद्धा माझ्यासारख्याच्या काही ठिकाणी मी आलो होतो मिटवायला, 1, 2, 3 केसेस. तर ते त्यांनी जे दिले ते मला न कळता दिले आणि मग मला सांगितलं तुमच्या माहिती खरंच सांग. मी म्हणलं अरे दिले कशाला, मला का नाही विचारून दिले. म्हणजे दोन्हीकडून यांनी पैसे घेतलेले याचा साक्षीदार मी आहे आणि पुराव्यानिशी सांगेल. आणि ते समोर ज्यांनी पैसे दिले त्याला इथं हजर करी. तर यांनी हे थांबावा, लय दिवस चालत नाही आणि पैसे लय कमवूनही बी कमता काही लय मोठा होत नाही. त्यालाही मारायचंय आणि सगळ्यांनाच मारायचंय. बाबा हो, ह्या भानगडीत करू नका. आणि कोतुळला पूर्ण दारू राजरोस विकली जाते. या तिकडे कानाडोळा करतात, यांना पूर्ण हप्ते चालू आहेत, पूर्ण कानाडोळा करता आणि पूर्ण आमची जी दारू होती ती दारू ते दुकान बंद झालेले आणि बाकीचा गावठीचा राजरोज दारूचं विक्री चालू आहे. यांचं अजिबात तिकडे लक्ष नाही, बोरशे साहेबांचं लक्ष नाही. तर बोरशे साहेबांना म्हणा जरा चांगलं काम करा, कमीत कमी चांगलं काम केलं चांगलंच म्हटलं जातं. आणि बाकीच्या ठिकाणी शहानिशा करून केसेस करा. कारण नसताना सामान्य माणसं, एखादा चांगला विचारणारा माणूस तो बळी जातो. आता बीजे साहेबांसाठी लोक आले, एखाद्या गरीबासाठी नाही जमणार. बरोबर आहे का नाही? म्हणून सामान्य माणसाला सुद्धा तो त्रास झाला नाही पाहिजे. यांनी पोलीस डिपार्टमेंटनी शहानिशा करावा आणि मेन केसेस करावा. केसेसनी काही मरती नाही माणसं, ह्या पर दाखल झाला म्हणजे काय होत नाही. पण चुकीचे खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर मनस्ताप होतो. मनस्ताप झाला म्हणून या ठिकाणी यावं लागलं. माझ्या घरी आले होते, मी त्यांना सांगितलं होतं ते काही फार मोठी बाब नाहीये आणि ग्रामसभेमध्ये बाता होतातच. कोणतं नाही, थोडंफार कोणीतरी विचारणा करतं. विचारणा केलं म्हणजे त्याचा आवाज दाबायचं काम करायचं नाही. समजा आता मला मी समजा ज्या वेळेला कोतुळ शहराचं काम बघत होतो, मलाही म्हटले ग्रामसभेमध्ये का पाटलानं पैसे खाली, म्हणतात लोक ऐकू प्रत्यक्ष असताना आरोप होतात.
मग काय तुम्ही लगेच केसेस करायचे आणि लगेच गुन्हे दाखल करायचे आणि पूर्ण भानगडी करायची, चुकीचं आहे. मग आम्ही काय गुन्हे दाखल केले का? तेव्हा ह्या भानगडी डिपार्टमेंटनी सांभाळल्या पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.